ठाकरे बंधूंनी राज्यातल्या जनतेला एकत्रित येण्याचं आवाहन केलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच पत्राद्वारे जनतेला विजयी मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलंय। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारला नमवल्याचा पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला। तसंच मेळाव्याचं केवळ आयोजन आम्ही केले, तुम्ही जल्लोष करायचा असं देखील पत्रामध्ये नमूद करण्यात आलं। विशेष म्हणजे पत्राच्या शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित नाव छापण्यात आलं। तर पत्रामध्ये ठाकरे बंधूंनी काय म्हटलंय पाहूया। मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कुणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो। हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही आयोजक आहोत। बाकी जल्लोष तुम्ही करायचा। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या। आम्ही तुमची वाट बघतोय असं या पत्रामध्ये म्हटलंय। आणि पत्राच्या शेवटी उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्रित नाव छापण्यात आलं। निमंत्रण पत्रिका माझ्या समोर आहे। या निमंत्रण पत्रिकेवर कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाहीये, झेंडा नाहीये, चिन्ह नाहीये। ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहे आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत। आणि खरं तर हा निमंत्रण पत्रिकेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हा मराठी माणसाने केलेला संघर्ष आहे। आम्ही केवळ आयोजक आहोत, तुम्हीच खरं जल्लोष करणारे आहात। त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत। या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे।